वसई विरार महापालिकेची निवडणूक पार पडल्यानंतरही राजकीय वातावरण तापलेलेच दिसत आहे. भाजप आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता बहुजन विकास आघाडीचे नेते व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रचार सभेदरम्यान स्नेहा दुबे पंडित यांनी विधानसभेला कावीळ पिलिया दूर केली आहे. त्याचप्रमाणे आता संपूर्ण वसई तालुक्यातील कावीळ आपल्याला दूर करायची आहे असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याला रोख बहुजन विकास आघाडीच्या दिशेने असल्याचा आरोप होत असतानाच निवडणूक निकालानंतर ठाकूर यांनी त्यांच्या 1.5 वर्षांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वसई विरार महापालिका निवडणुकीत 115 पैकी बहुजन विकास आघाडीने 70 जागांवर दणदणीत विजय मिळवला असून भाजपाला 43 जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत. 3 फेब्रुवारीला महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी होती. बहुजन विकास आघाडीकडून महापौर पदासाठी 7 तर उपमहापौर पदासाठी 10 इच्छुकांचे अर्ज आल्याची माहिती ठाकूर यांनी दिली. स्नेहा दुबे पंडित यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ठाकूर म्हणाले, आम्ही कधीही भाषणात कुणाला संपून टाकू असे म्हटले नाही. आम्ही कामातून उत्तर दिलं. रंजनाथ हालेकर यांना सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी दिली आणि त्या भरघोस मतांनी निवडून आल्या. लोकांनी त्यांची कामं पाहिली. जात धर्म पैसा काही न पाहता लोकांनी निर्णय दिला. याचबरोबर भाजप आमदारांच्या 1.5 वर्षांच्या कार्यकाळावर टीका करताना ठाकूर यांनी विकास कामांच्या दिखावपणावरही बोट ठेवले. नुसत्या रील काढू नका, कामही करा असा सल्ला आम्ही नगरसेवकांना दिला. खड्डे आणि गटारांच्या भूमिपूजनाचा विक्रम झाला. 35 ठिकाणी खड्ड्यांचं भूमिपूजन झालं, पण भूमिपूजनानंतरही खड्डे तसेच राहिले असा टोळा त्यांनी लगावला. एकीकडे भाजपाकडून भाषणात वापरलेली कावीळची उपमा तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडी करून काम बोलतं असा दावा. निवडणुकीचा निकाल लागला असला तरी वसई विरारमध्ये राजकीय संघर्ष अजून संपलेला नाही. आता महापौर आणि उपमहापौर निवडणुकीतून सत्तेची दिशा ठरणार असून मतपेटीतून मिळालेला संदेश नेते किती गांभीर्याने घेतात याची खरी परीक्षा येत्या काळात होणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.